तिथे काय होते? कपड्याच्या व्यापाराच्या दुकानात काय दिले सगळे कापड पेटून. तेलाच्या दुकानात काय होतं? जो भडका उडाला महाराज. हनुमंतांनी एक तेलाचं मडकं स्वतःच्या तोंडात धरलं, शेपटीचं टोक घ्यायचं, गोल फिरवायचं, तिथे आग लावून घ्यायची आणि प्रत्येकाच्या घरात खिडकीत जायचं, बाहेर तोंड करायचं आणि शेपटी कुठे? ती शेपटी एकदा गरगर 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 फिरवून द्यायची आणि सगळ्या लंकेला काय लावली? आग लावली. तुलसी रामायण सांगता, तुलसी रामायण, की माणसाने फार सोनं विकत घेऊ नये. सोनं विकत घ्यावं पण फार घेऊ नये. का? हिंदीत सांगतात ते 2 जणांनी सोन्याचं घर बांधलं. किती जणांनी? एक का घर जल गया और एक का घर जल में गया. द्वारका. एक का घर जल गया और दूसरे का घर जल में गया. सोनं हा अक्षय्य धातू नाही, त्याचा काय होत असतो? क्षय होत असतो. म्हणून तुम्हाला लंकेत उपदेश, फार सोनं घेऊ नका. गोपाल कृष्ण भगवान की असो. सोन्याची लंका जाळून टाकली. सीतादेवींना सांगितलं, सीतादेवी बघा दिवाळीला कसा झगमगाट असतो तसा हे अशोकवन मी काय केलंय, सगळं उजळून टाकलंय. काळजी करू नका, थोड्याच दिवसात मी रामचंद्रांना घेऊन येतो. हनुमंतांनी शेपटी समुद्रात विझवली, उड्डाण केलं आणि परत त्या स्वयंप्रभेच्या गुहेजवळ आले. स्वयंप्रभा यक्षिणीला नमस्कार केला. सगळ्या वानरांना घेऊन ऋष्यमुख पर्वतावरती आले. हनुमंतांनी रामचंद्रांना निरोप दिला की सीतेचा शोध लागला. समुद्र शतयोजन विस्तीर्ण पार केल्यावरती लंका आहे. प्रभू रामचंद्र सगळ्या वानर सैन्याला घेऊन मजल दर मजल करीत कुठे आले? समुद्र सेतू म्हणजे रामेश्वरम क्षेत्री आले. पण तिकडे रावणाकडे काय घडलं? बिभीषणाने सोन्याची लंका जळाली. ते वानर कोण होतं याची चर्चा करण्यासाठी राजदरबार भरवला होता. त्या सभेमध्ये बिभीषणाने सांगितलं, रावणा अजूनही वेळ गेलेली, तू सीतेचा काय कर? त्याग कर. सन्मानाने सीतेला नेऊन. लक्षात ठेव, काही गोष्टी मनुष्याच्या हृदयाजवळ असतात, त्याला अटॅचमेंट असं म्हणतात. रावणा तू कधीही कोणावरती अनुरक्त झाला नाही, प्रेम केलं नाही, तू फक्त वासनामय जीवन जगला. कसा जगला? परिणाम तुला या गोष्टी समजणार नाही. माझं म्हणणं एक, सीतेला परत नाही. रावणाने सांगितलं, बिभीषणा घर का भेदी, तू मला सांगतो की रामाला शरण जा, सीतेला परत कर. अरे माझ्या बाजूने आता ठाम उभी राहण्याची ही काय आहे? वेळ आहे. एक वानर आलं, आपल्या सगळ्या लंकेला उद्ध्वस्त करून गेलं. माझ्या पाठीला पाठ लावून उभं राहायचं, हातात हात घेऊन उभं राहायचं. तर मला विपरीत सल्ला देतो, जा आजपासून तुझं लंकेत काही काम नाही. वाल्मिकी रामायणात असं काही म्हटलं नाही की रावणाने बिभीषणाला लाथ मारली. पण तुलसी रामायणात तुलसीदास म्हणतात की बिभीषणाला काय मारली? म्हणून आपल्या 4 मंत्र्यांसमवेत बिभीषण आकाश मार्गाने लंकेतनं कुठे आला? रामेश्वरम क्षेत्री. बिभीषण आला तर प्रभू रामचंद्रांना तो शुभ संकेत वाटला. त्या बिभीषणाची मुलाखत घेतली. का आला सांगितलं. हनुमंतांनी सांगितलं, या बिभीषणावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण हा वैष्णव आहे. कोण आहे? बिभीषणावरती विश्वास ठेवून प्रभू रामचंद्रांनी समुद्र तीरावरती एका भल्या मोठ्या शिलेवरती बसून बिभीषणाचा राज्याभिषेक केला. काय केला? का बरं राज्याभिषेक केला? जणू ते रावणाला आणि आपल्या वानरांना संदेश देतात की लंकेचा पुढचा राजा कोण असेल हे कोण ठरवणार आहे? मी ठरवणार आहे. आणि तो ठरवलाय बिभीषण असेल. याला राजनीती म्हणतात. ज्यांना निवडणूक आज झाली, उद्या निकाल लागणार आहे,
पण विजयाची खात्री असते ते घरात पेढे आणून ठेवतात, गुलाल आणून ठेवतात, फटाके आणून ठेवतात. ज्यांना शंका नसते ते म्हणतात निवडून आलं तर पाहू, मग पेढे वाटून तेही परवा वाटून. खात्री असावी लागते प्रत्येक गोष्टीची. काय असावी लागते? आमच्या विभीषणाचा पट्टाभिषेक केला. तुम्ही जर कधी रामेश्वरमला गेले तर धनुष्कोडी नावाचं तिथे तीर्थक्षेत्र आहे. त्या धनुष्कोडी नावाच्या तीर्थक्षेत्रावरती विभीषणाचा राज्याभिषेक ज्या दगडावर केला तो दगड आणि त्या दगडावरती विभीषणाचं पट्टाभिषिक्त मंदिर आहे. राज्याभिषेक झालेला विभीषण आणि त्या मंदिराचं नावच आहे पट्टाभिषेकम विभीषण राम मंदिरम. आता विभीषणाला प्रभू रामचंद्रांनी मंत्री नियुक्त केलं, स्वतःचा काय नियुक्त केलं. आणि आता समुद्र ओलांडायचा कसा, तर लक्ष्मणाने सांगितलं रामचंद्रा धनुष्याला बाण लावा. राम बाणापुढे हा धनुष्य काय टिकेल. लक्ष्मण एक मंत्री आहे रामचंद्रांचा, पण दुसरा मंत्री कोण होता. विभीषणाला विचारलं तू काय, तुझा काय सल्ला. विभीषणाला असं वाटतं उपयोगाचं नाही की मला नुसतं बिनखात्याचा मंत्री केलाय, विचारत नाही. विभीषणाने सांगितलं रामा बाण सोडण्याचं काही कारण नाही. प्रत्येक ठिकाणी देवतेचं काहीतरी तत्व असतं. पाण्यामध्ये 7 देवता राहतात. किती देवता. या 7ही देवतांचं स्वरूप ते पाणी असतं. मत्सी कुर्मी च वाराही मांडुकी मकरी तथा ग्राहकी क्रौचिकी चैव सप्तयता जलमातरहा. तू समुद्राला शरण जा. त्या त्या देवतेचं तेथे काय असतं, अधिष्ठान असतं. प्रभू रामचंद्रांनी समुद्राची प्रार्थना केली. समुद्राने रामाचा बाणही बघितलेला आहे. त्यामुळे समुद्र शरण आला आणि सांगितलं तुझ्या वानर सेनेत नल आणि नील 2 वानर आहेत. त्यांच्या करवी राम राम लिहिलेले तुम्ही दगड समुद्रात टाका. मी 2 बाजूंना दुभंगून जाईल आणि तुमचा समुद्राचा काय निर्माण होईल, सेतू निर्माण होईल. प्रभू रामचंद्र धर्माचं पालन करणार आहेत. त्यांनी लगेच सेतू तयार केला, राम राम लिहिलं आणि लगेच सेतू केला असं वाल्मिकी रामायणात म्हटलेलं नाही. प्रभू रामचंद्र धर्मज्ञ आहेत. त्यांनी सगळे दगड फोडून वानरांनी आणलेत. राम राम लिहायला सुरुवात झाली आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं पहिला दगड टाकायचा, मुहूर्त आपण काढू. शुभ मुहूर्त काढला आणि त्या शुभ मुहूर्तावरती गणनाथम प्रपूजयेत. कोणाची पूजा केली. कुठल्याही शुभ कार्याला प्रारंभ कोणाच्या पूजेने. लक्षात ठेवा वाल्मिकी रामायणातली कथा आहे. गणपती कोण आहे. तर गणपतीचं नाव आहे विघ्नहर्ता. काय नाव आहे. विघ्न म्हणजे काय. आपण संकट असा त्याचा संकुचित अर्थ करून घेतला, पण विघ्न म्हणजे नुसतं संकट नाही. विघ्न म्हणजे संकट, विघ्न म्हणजे दुःख, विघ्न म्हणजे दारिद्र्य, विघ्न म्हणजे पाप, विघ्न म्हणजे शोक, विघ्न म्हणजे अज्ञान, विघ्न म्हणजे मनुष्याकडे असलेलं दुरित, मागच्या जन्माचं संचित, ज्याला म्हणायचं दुरित. असे विघ्न या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. या सगळ्यांचं जो हरण करतो त्याचं नाव काय. विघ्नहर्ता. शास्त्राने गणपतीच्या पूजेचं फार महत्व सांगितलं. गणपतीची उपासना करणाऱ्या लोकांना गाणपत्य म्हणतात. काय म्हणतात. आणि गणपतीची उपासना कशी आहे. गणादीन पूर्वमुच्चार्य वर्णादीन तदनंतरम अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितम तारेण रुद्धम एतत्तव मनुस्वरूपम. तुम्हाला गणपती जसा दिसतो, तुम्ही जसा पाहतात तसा तो गणपती नाही. गणपतीचं हे स्वरूप आहे. गणादीन पूर्वमुच्चार्य वर्णादीन तदनंतरम अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितम तारेण वृद्धम एतत्तव. हे तुझं मनुष्याचं स्वरूप आहे.